ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो की हा देव आणि ह्या देवाचे अधिकार म्हणजे काय प्रियानो, की त्याच्या समान किंवा तो जे कार्य करतो ना तसला अधिकार जे देव म्हणून घेत आहेत स्वतःला किंवा ज्यांना देव म्हटलं जात आहे त्या कोणालाच प्रियानो असे अधिकार नाही आहेत. ते म्हणतात देव आहेत, पण त्यांच्यापेक्षाही कितीतरी श्रेष्ठ कार्य आपला देव करत आहे. आणि त्याबद्दल प्रियानो त्या देवाचे गुणवैशिष्ट्य काय आहेत जे बाकीच्या देवांच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर प्रियानो फार उच्च कोटीला प्रियानो तो जाऊन पोहोचलेला आपला देव आहे, बाकी कुठंच नाही आहे प्रियानो. तर त्याचे गुणधर्म म्हणून आपण पाहत आहोत. एक नंबर गोष्ट एक पाहिली आपण की निर्माणकर्ता म्हणून तो आहे, सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. आणि त्याने निर्माण करून सोडून दिलेलं नाही, परंतु तो निर्माण करून त्याची प्रियानो तो काळजी घेत आहे, सांभाळत आहे. आणि प्रियानो दर दिवशी तो प्रत्येक गोष्ट या भूतलावर जे त्याने घडवलेलं आहे ते भूतलावरच नाही संपूर्ण विश्व प्रियानो तो चालवत आहे, असा निर्माणकर्ता म्हणून आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं प्रियानो तो सर्व शक्तिमान आहे, सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे. आणि प्रियानो मागच्या रविवारी आपण पाहिलं काय होतं ते सर्वोत्कृष्ट इतका चांगला आणि सर्वोत्कृष्ट त्याच्या समान चांगला असा पोड प्रियानो कोणीच नाही. आणि कदाचित मागच्या रविवारी सर्वोत्कृष्ट या विषयावरती बोलत असताना कदाचित माझ्याकडून एखादं काहीतरी उदाहरण राहून गेलं असेल की तो देव किती चांगला आहे सांगण्यामध्ये. आणि म्हणून संध्याकाळी माझ्याकडून देवबापाने ती साक्ष घडून घेतली की पहा अजून एक इन्सिडेन्स असं काय होईल की तो किती चांगला आहे, सर्वोत्कृष्ट कसा चांगला आहे की अगदी त्या चेपलेल्या गाडीमधून सुद्धा जिवंत आम्हाला बाहेर काढलं, कुठली इजा न होता. म्हणजे अगदी आम्हाला प्रियानो सर्वोत्कृष्ट म्हणत असताना खरं तर तो अनुभव घरी आल्यानंतर आम्ही म्हणत होतो की जसं अग्नीमधून परमेश्वराने शद्रक, मेषक आणि अभिज्ञ या 3 जणांना वाचवलं तसे आम्ही देखील 3 जण होतो, मी, पाळकीनबाई आणि अभिज्ञ. आणि देवबापाने आम्हाला देखील त्या अपघातामधून बाहेर काढलेलं आहे. आणि आम्ही देवाला धन्यवाद देत आहोत की सर्वोत्कृष्ट हीच गोष्ट दुसऱ्या कोणाला जमली नसती, दुसरा कुठला देवच नाही आहे, पण जरी ते देव म्हणतात परंतु प्रियानो त्यांच्याकडून ही गोष्ट घडली नसते. आज आपण पाहत आहोत प्रियानो देवाचं गुणवैशिष्ट्य किंवा त्याचा अधिकार आहे तो म्हणजे सार्वभौमत्व. आणि म्हणून आज सार्वभौमत्व म्हणत असताना प्रियानो आपण पाहत आहोत देवाचा हा निरपेक्ष नियम आहे. म्हणजे चांगलं तर आहेच, सर्व व्यापी, सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात. परंतु यामधून प्रियानो आपण बघत आहोत की देव सर्व सृष्टीवर राज्य करतो आणि त्याची इच्छा अंतिम आहे. तो राज्य करत आहे आणि त्याची इच्छा अंतिम आहे. म्हणजे तो जे काही बोलेल दॅट इज अ फायनल. त्याच्यापेक्षा दुसरं कोणी काही बदल करू शकत नाही, कोणाला करता येणार नाही. जे काही तो सांगतो ते सर्व काही होऊन जाईल, होणारच ते. बोर्डाच्या पेपर्स ज्या वेळेला चेक करतात, आपले मनीष ब्रदरसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा हे माहीत असेल की 2 प्रकारे रंग असतात नाही का ब्रदर, शाईने चेक करतात. पहिलं चेकिंग असतं ते लाल रंगाने करतात, सुहासिनी मिस पण येत नाही काय लाल रंगाने चेकिंग होतं फर्स्ट चेकिंग. आणि नंतर कुठला रंग आहे, ग्रीन, ब्लॅक आहे. ओके, आता आमच्या काळात त्यावेळेला ग्रीन होतं, मला माहीत नाही, नंतर चेंज झाला तो ब्लॅक. पण ब्लॅक कलरनी जो कोणी शेवटी त्या ठिकाणी मार्किंग करेल ते फायनल प्रियानो. म्हणजे लालवाल्यांनी जे काही लिहिलेलं असेल कदाचित त्यांनी कमी दिलं असेल तर हा ब्लॅकवाला जास्त वाढू शकतो, कोणी प्रॉब्लेम करायचं नाही. त्यांनी जर लालवाल्यांनी जर त्या ठिकाणी जास्त दिले असेल तर तो कमी करू शकतो. त्याचा फायनल वर्ड आहे. आपला देव ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो की त्याने सृष्टीचा तो निर्माण करता तर आहेच आहे, पण जसं प्रियानो इस्लाम धर्म शिकवतो त्यांना
की देवाने त्यांच्या अल्लाने ते म्हणतात की ते बनवली सृष्टी आणि चावी देऊन त्याला सोडून दिलेलं आहे. तो काळजी घेत नाही आणि त्याची ती चावी जसं एखादं खेळणं प्रियांनो चावी देऊन नंतर त्याचं ते सुरू राहतं. इस्लाम धर्म लोकांना शिकवतो की तो चालू आहे, तो स्वतः हस्तक्षेप काही करत नाही. हिंदू धर्म शिकवतो की नाही, देवाच्या त्यांचं सांगणं आहे की सृष्टी जी आहे ती देवाच्या पोटासारखी आहे किंवा कणाकणामध्ये सगळीकडे देव आहे. पण आपला देव प्रियानो पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतो तो निर्माणकर्ता आहे आणि निर्मिती वेगळी आहे. तो निर्माणकर्ता, निर्मिती म्हणजे सृष्टी आहे आणि प्रियानो त्याने नुसतीच ती बनून सोडलेली नाही, परंतु त्या निर्मितीची तो काळजी घेतोय. काळजी अशी आहे की प्रत्येक मनुष्य जो या भूतलावरती येत आहे तो त्याच्याकडूनच येतोय आणि नुसतंच तो येतोय असं नाही. कितीतरी बाळं रोज जन्माला येतात भूतलावरती. आपल्या महाराष्ट्र केडगाव अहमदनगरमध्येच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, तर प्रियांनो जगाच्या पाठीवरती जेवढी लहान मुलं जन्म घेत आहेत त्या परमेश्वराकडूनच ती येत आहेत. आणि ते नुसतीच जन्माला येत आहेत आणि त्यांचे ते वाढत आहेत असं नाही, परंतु प्रियांनो मुलाला पुढे प्रियांनो काय काय गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टींचा पुरवठा, मग तो देवाला त्या ओळखणारा असो किंवा नसो, प्रत्येकाची काळजी घेत आहे प्रियांनो, जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलामुलीची. आणि प्रियांनो ह्या सर्व कार्यामध्ये तो विशेष का काळजी घेत आहे, कारण प्रियांनो कुठंतरी त्या मुलाच्या किंवा मुलीच्या जीवनामध्ये त्यांनी ह्या जिवंत देवाला ओळखावं, त्याची उपासना करावी, म्हणून प्रियांनो तो प्रयत्नशील आहे की सगळ्यांची तो काळजी घेत आहे. निर्माण करता आहे परंतु सोडून दिलेला नाही आहे. निर्माण करता आहे आणि तो काळजी घेत आहे. आणि काळजी घेत असताना प्रियांनो विशेष त्याचं राज्य त्या ठिकाणी प्रियांनो यावं यासाठी प्रियांनो तो लक्ष देत आहे. एखादा राजा जसा असतो प्रियांनो, परंतु ज्यावेळेला आपण म्हणतो राजा, भूतलावरती एखादा राजा, तर त्याला काहीतरी सीमारेषा असते. भौगोलिकरित्याने मर्यादा असते, एवढंच त्याचं राज्य आहे, त्याच्या पलीकडचं राज्य त्याचं नाही आहे, ते दुसऱ्या राज्याचं आहे. आपल्या देवाबद्दल ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियांनो सार्वभौमत्व, की त्याचं राज्य आहे पण त्याला सीमाच नाही आहे प्रियांनो. हे विश्व संपूर्ण रीतीने तो चालवतोय प्रियांनो. मागील आठवड्यामध्ये मी जसं म्हटलं होतं की विज्ञान आपल्याला शिकवते, सायन्समध्ये शिकवलं जात आहे की सूर्य मध्य आहे आणि सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरत आहेत. आणि आपल्याला आत्तापर्यंत असं वाटत होतं की हे स्टेशन आहे, एकाच ठिकाणी ते सगळं काही फिरत आहे. पण आता शास्त्रज्ञ म्हणत आहेत ते एकाच ठिकाणी फिरत आहेत असं नाही, परंतु हा सूर्य आणि हे सगळे ग्रह एका ठिकाणाहून सुरू झाले आणि ते दुसऱ्या ठिकाणाला चाललेले आहेत. आणि हे विश्व जे आहे ते पांगत चाललेलं आहे. ते म्हणतात हे सगळं फिरत आहे विश्वामध्ये. कुठं फिरत आहे काही सांगता येत नाही, पण ते म्हणत आहेत ते मोशनमध्ये आहे, गती आहे त्याला. सूर्य नुसता एकाच जागेवर फिरत नाही आहे, परंतु तो सूर्यसुद्धा प्रियांनो फिरत आहे. आणि फिरता फिरता अशी काही परिस्थिती येणार आहे की एक मोठा सूर्य प्रियांनो नंतर भेटणार आहे की त्यामध्ये हे सगळं काही नंतर गडप होऊन जाणार आहे. बायबल पण त्याला दुजोरा देत आहे प्रियांनो. पण शास्त्रज्ञ म्हणतात की अशा रीतीचा हा प्रवास, सूर्यमंडळाचा प्रवास चालू आहे. आणि नुसत्या सूर्यमंडळच नाही, संपूर्ण हे ज्याला प्रियांनो मराठीमध्ये शब्द आहे, गॅलेक्सी शब्द इंग्लिशमध्ये, पण मराठीमध्ये त्याला म्हणतात आकाशगंगा. अशा कितीतरी आहेत आणि त्या सगळ्या प्रवास करत आहेत, लांबपर्यंत चाललेले आहेत. कुठं चाललेले आहेत, कुठून सुरू झाली माहीत नाही, पण ते प्रवासामध्ये आहेत प्रियांनो. हे शास्त्रज्ञ म्हणजे माणसाने ते शोधून काढलेलं आहे. त्याच्या राज्याला सीमाच नाही आहे प्रियांनो. आणि ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो, देवाने त्या माणसाची नुसती काळजीच नाही तर त्याला स्वतःला प्रियांनो प्रगट करून दाखवलेलं आहे. माणसाला विज्ञानाच्या द्वारे माणसाला ती बुद्धी दिलेली आहे की ते शोध करत चाललेले आहेत. आणि ते म्हणतात की खरंच याला अंतच नाही आहे कुठं.
मागेच प्रियानो परत एकदा मी तेच उदाहरण म्हणत आहे की आपला सूर्य जो आहे या पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. पण ज्यावेळेला शास्त्रज्ञांनी अवकाशामध्ये बाहेर प्रियानो ज्यावेळेला हबल दुर्बीण पाठवली, लक्ष घेतलं, त्यांनी वेध घेतला, तर ते म्हणतात आपला सूर्य इतका बारीक नगण्यसारखा एका मोठ्या चित्रामध्ये दिसत आहे आणि भोवताली खूप मोठे सूर्य आहेत. मग विचार करा, जर आपला सूर्य इतका बारीक दिसत आहे, त्यांना अगदी एक छोटासा ॲरो बाण दाखवावं लागत आहे की हा आपला सूर्य आहे. मग आता विचार करा, त्याच्यापेक्षा बारीक पृथ्वी किती लहान आहे. आणि मग जसं ओघानेच प्रियानं मी सांगत असतो की पृथ्वीनंतर हा भारत देश अमेरिकेपेक्षा कितीतरी लहान, आफ्रिकापेक्षाही लहान. भारत देशात महाराष्ट्र, महाराष्ट्रात अहमदनगर, नगरमध्ये केडगाव, केडगावमध्ये चर्च, आणि त्या चर्चमध्ये बसलेला बेंचवरती तुम्ही आणि मी, आणि त्या बेंचवर असलेलो आपण आणि आपलं हृदय, आणि त्या हृदयामध्ये हा प्रभू येशू ख्रिस्त यायला तयार आहे. इतका लहान आहे का तो? तो इतका मोठा आहे प्रियानो. पण काळजी घेणारा देव आहे, राज्य त्याच्या सगळीकडं आहे आणि तो त्या सगळ्यांना घेऊन चालत आहे प्रियानो. आणि त्याच्या प्रियानो या गोष्टीबद्दल पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो आपण काही गोष्टी पाहूया. स्तोत्र आपण मगाशी वाचलं 103 आणि प्रियानो त्याचं 19 वचन काय म्हणत आहे बघा. स्तोत्र साहित्य 103 आणि 19 वचन काय म्हणत आहे? कोणी वाचेल मोठ्याने? येस, परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिलेले आहे आणि त्याचे राज्य फक्त इस्रायलवरती नाही आहे. इस्रायल हा देश देवाने निवडला की त्या देशामध्ये त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जन्माला यावा म्हणून एक कुठला तरी देश त्याला निवडण्याची गरज होती. एक वंश निवडला त्याने आणि यहुदी लोकांना निवडलं प्रियानो. हे काय अचानक घडलेलं नाही आहे, परंतु प्रियानो आपल्याला माहिती आहे की जुन्या करारामध्ये जसं एदेन बागेमधून प्रियानो परमेश्वराने आदम आणि हव्वेला हाकललेलं आहे, तेव्हापासूनची योजना ती अब्रामाला निवड करण्यामध्ये, त्याला त्या ठिकाणी दुधामधाचा देश दाखवलं आणि मग त्यानंतर प्रियानो मिस्र देशामध्ये गेले, त्यांची संख्या वाढली, तिथून त्यांना सोडवलं आणि मग प्रियानो दुधामधाच्या खऱ्या त्या देशामध्ये त्यांना त्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे. आणि मग येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं. ही एदेन बागेपासून प्रियानो ती योजना, त्याचं राज्य तेव्हापासून चालू आहे प्रियानो. हे काय अचानक 2024 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं असं झालेलं नाही, तर जुन्या करारामध्ये प्रियानो आपल्याला दिसून येत आहे ही त्याची योजना आहे आणि अजूनही त्याची योजना प्रियानो पुढे देखील चालू आहे. आपल्याला कदाचित आमच्यासाठी कदाचित 22 सप्टेंबर 2024 शेवटचा दिवस झाला असता, मागचा रविवार. पण आम्ही जरी थांबलो असतो प्रियानो, पण हे जीवन पुढं चालू आहे आणि देव त्या पुढच्या लोकांना अजूनही तारण्याच्या मार्गामध्ये घेऊन येण्यासाठी वेगवेगळ्या रीतीने पुरवठा करत आहे. त्यांना प्रियानो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मी जिवंत देवबाप आहे. आणि म्हणून त्याचं राज्य प्रियानो तिथं म्हटलेलं आहे की जे आपण स्तोत्र 103 आणि 19 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापलेले आहे. ते भूतालावरती सीमारेषा नाही आहे, परंतु तो म्हणत आहे की त्याचे राज्य सर्वांवर आहे. आता जेवढे प्रियानो आपण भारत देशासाठी प्रार्थना करत आहोत, दर रविवारी प्रियानो आपण प्रार्थना करतो. आपल्या देशाचे राष्ट्रपती, आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री यांची नेमणूक जरी प्रियानो आपण इलेक्शन म्हणत आहोत, इलेक्शनच्या द्वारे हे निवडून येत आहेत, परंतु देवाला माहीत आहे कोणाला कोणत्या ठिकाणी प्रियानो बसवायचं आहे. अमेरिकेमध्ये कोण बसवायचं आहे, रशियामध्ये कोण बसवायचं आहे, चायनामध्ये कोण बसवायचं आहे, आफ्रिकेमध्ये कोण बसणार आहे, श्रीलंकेमध्ये कोण आहे, आणि भूतानसारखा प्रियानो एकदम छोटा देश, तिथं सुद्धा राज्य कोणाचं चालणार आहे, कारण त्याला त्याच्या पुत्राला परत एकदा जगात पाठवायचं आहे प्रियानो.
राजांचा राजा म्हणून त्याला स्थापन करण्यासाठी प्रियानो या लोकांनी परत एकदा तयारी करावी म्हणून प्रियानो तो नेमणूक करतोय. एक साधं प्रियानो उदाहरण जसं आपण म्हणत आहोत की आता आपल्या निवडणुका होऊन गेल्या, परत एकदा पंतप्रधान मोदी आले. त्यांनी आपण निवडून यावं किंवा आपला पक्ष निवडून यावा म्हणून प्रियानो प्रत्येक राज्यामधले जिथं जिथं प्रियानो त्यांचं सरकार आहे आणि जिथं जिथं काय त्यांना बदल करता येईल ते प्रियानो अधिकारी त्या ठिकाणी ते नेमतात. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रियानो निवडणुका होणार आहेत. आता मुख्यमंत्री सुद्धा काय करणार आहेत आणि त्यांनी ते काम सुरू केलेलं आहे की पोलीस महासंचालक जे आहेत त्यांची नेमणूक कुठं कुठं करायची ते ठरवतात. इलेक्शन कमिशनच्या द्वारे देखील प्रियानो हे ऑर्डर्स काढले जातात. योग्य तो व्यक्ती योग्य ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार असतं बरं का ते सगळं. परमेश्वर अगदी हीच गोष्ट करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य परत एकदा या ठिकाणी आता आणण्यासाठी तो राजा म्हणून आता त्याला त्या ठिकाणी लोकांना दाखवायचा आहे. तर जगामधली परिस्थिती सगळी घडवून आणण्यासाठी तो त्या राष्ट्रांचे अध्यक्ष कोण आहेत त्यांची नेमणूक प्रियानो तो करत असतो. सर्वांवरती त्याचं राज्य आहे. आपण म्हणू काही ठिकाणी प्रियानो फार भयंकर असं क्रूर, सद्दाम हुसेन सारखे म्हणा काही लोक आहेत. आता काही लोक त्याला चांगलं म्हणतात, पण प्रियानो वाईट लोकांसारखा ज्याला आफ्रिकेचा एक प्रियानो शासक होऊन गेला, इदी अमीन म्हणतात त्याला, भयंकर क्रूर माणूस, तो सुद्धा देवानेच नेमला होता. बायबलमध्ये प्रियानो वेगवेगळ्या रीतीने नबुकदनेस्झर सारखा सुद्धा बाबेलचा प्रियानो जो राजा आहे त्याची सुद्धा नेमणूक देवाने अशासाठी केलेली आहे की त्याच्याद्वारे सुद्धा देवाला एक महान कार्य करायचं आहे. म्हणजे फक्त तो चांगलेच लोक बसवतो असं नाही, तर ती परिस्थिती सर्वांगीण रीतीने प्रियानो चांगल्या रीतीने प्रियानो तयार करावी म्हणून ह्या लोकांची नेमणूक तो करत असतो. वाईट लोकांची नेमणूक करतो आणि चांगल्या देखील करत असतो. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे त्याचं राज्य जे आहे ते सर्वांवरती आहे. पुढे प्रियानो आपण यावेळेला पाहूया की तिथे काय म्हटलेलं आहे. स्तोत्र 135 आणि 6वं वचन काय म्हटलेलं आहे. स्तोत्र संहिता 135 आणि 6वं वचन. येस, परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो कुठं करतो. कुठं लिहिलेलं आहे. काही लोक म्हणतील अरे त्याचंच राज्य आहे, तिथं त्याने राज्य स्थापन केलं लिहिलेलं आहे, पण तिथं म्हटलेलं आहे प्रियानो तो आकाशात, त्याच्यानंतर पृथ्वीवर आणि समुद्रात व सर्व जलाशयात. सर्व जलाशयामध्ये. स्वर्गातच फक्त त्याचं राज्य असं नाही. दुसरे धर्म शिकवतात प्रियानो देवाचं राज्य स्वर्गात आहे. दुसरे धर्म सांगतात देव स्वर्गामध्ये बसलेला आहे आणि त्याला या ठिकाणी जर काही करायचं असेल तर त्याला अवतार घ्यावा लागतो आणि अवतार घेतल्यानंतर मग तो काम करतो. इथं या देवाबद्दल तसं नाही आहे प्रियानो. तिथं खास म्हटलेलं आहे परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयात करतो. कुठल्या ठिकाणी पाऊस पाडायचा आणि कुठं दुष्काळ पाडायचा प्रियानो हे तो ठरवतो. प्रत्येक प्रियानो भूतलावरती माणूस जो आहे त्याने कसं जीवन जगावं हे ते ठरवतो. त्यानंतर प्रियानो त्याचा जन्म झाल्यानंतर त्याचा मृत्यूसुद्धा कधी व्हावा हे तो ठरवतो. त्याला कोणकोणत्या त्रासामधून जिवंत असताना जावं लागणार आहे तो ठरवतो. त्याने योजना प्रियानो चांगले केलेले आहेत हे मात्र लक्षात घ्या. पण मग आपल्या जीवनामध्ये वाईट का होतं प्रियानो. कधी कधी आपली निवड चुकते. आपण ज्या गोष्टी देवाच्या इच्छेप्रमाणे करायला पाहिजे असतात
ते कदाचित करत नाही आपण. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रियांनो ते वेगवेगळ्या रीतीने देव परत एकदा त्या मार्गामध्ये आणण्यासाठी तो प्रियांनो आपल्याला मदत करत असतो. आम्हाला माहीत नाही देवाची इच्छा काय होती. पाळकीनबाईंनी तिकडं सेशन करू नये म्हणून होतं का आम्ही लोकांनी इकडे एकटं राहू नये म्हणून होतं की कशामुळं प्रियांनो तो अपघात घडला आणि परत एकदा आम्ही एकत्र आलो. आणि नुसतं एकत्रच आलो नाही तर प्रियांनो त्याच रात्री प्रार्थनेसुद्धा निघाला. रात्री 12:30ला तो पोहोचला लगेचच. माझा भाऊसुद्धा आला, माझा भाचा आणि त्याची बायको आली. दुसऱ्या दिवशी प्रियांनो माझी मेवणी आली. चौथ्या दिवशी प्रियांनो माझा मेवणा आला. सगळेजण आम्ही एकत्र येऊन देवापाचं स्तुतिस्तवन मोठ्या रीतीने प्रियांनो देवाला धन्यवाद देऊन आम्ही केलं. त्याचं स्तुतिस्तवन व्हावं, त्याचं गौरव व्हावं. कदाचित आमच्या जीवनाकडून होत नसेल म्हणून सर्वांना एकत्र आणून प्रियांनो आम्ही एकत्र येऊन त्या दिवशी केलेलं आहे. कोणती गोष्ट काय करायची, कुठं करायची हे त्यांनी चांगल्या रीतीने ठरवलेलं आहे. पण मनुष्य ज्यावेळेला त्याच्या मार्गापासून बाहेर जातो त्यावेळेला प्रियांनो परत एकदा त्याने समोर यावं, मार्गात राहावं. म्हणून आपल्याला काही त्रासांमधून जावं लागतं प्रियांनो, आजारपणातून जावं लागतं, अपघातातून जावं लागतं, समस्यामधून जावं लागत आहे. एवढं मात्र निश्चित त्याने बरं केलेलं आहे सगळं. तो योजना चांगलीच करतो. वेगवेगळे पुढं वचनंसुद्धा आहेत प्रियांनो, त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. यशाया आपण काढूया. 43:9-11 काय म्हणते बघा. यशायाचं पुस्तक 43वा अध्याय, 46 अध्याय, यशाया 46 आणि 9-11 वचन. इथे म्हटलेलं आहे, प्राचीन काळापासून घडलेल्या गतगोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मज समान कोणीच नाही. मी आरंभीच शेवट कळवतो आणि होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. उगवतीकडून मी हिंस्त्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशातून बोलावतो. मी बोललो तसे घडूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो. धार्मिकापासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांनो माझे ऐका. मी आपला न्याय जवळ आणीत आहे, आता तो दूर नाही. मजकडून होणाऱ्या उद्धारास विलंब लागणार नाही. मी सियोनेत उद्धार स्थापतो, इस्रायलास माझे गौरव देतो. परमेश्वर या वचनामधून प्रियांनो दाखवत आहे की मीच तो देव आहे, माझ्या समान दुसरं कोणी नाही. आणि त्याने जे काही योजना केलेली आहे तो सिद्धीस घेऊन जातो. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं यासाठी सर्व खटाटोप या भूतलावरती प्रियांनो चालू आहे. मग ते शेअर मार्केट खाली पडलेलं असू द्या, किंवा काही ठिकाणी प्रियांनो युद्ध चालू आहे, काही ठिकाणी प्रियांनो श्रीमंती आहे, तर काही ठिकाणी प्रियांनो भयंकर महामारी आहे. जे काही या भूतलावरती घडत आहे ते देवापासून लपलेलं नाही, परंतु देवानेच काही गोष्टींना परवानगी दिलेली आहे. आणि सर्व काही या जगामध्ये प्रियांनो जे घडत आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी प्रियांनो चाललेलं आहे. त्यामध्ये प्रियांनो तुम्ही आणि मी भाग घेतलेले आहोत. काही जणांना प्रियांनो आपल्या आधी बोलावण्यात आलेलं आहे, कदाचित काही जणांना आपल्या आत्ताच्या काळात आणि नंतरच्या काळामध्ये प्रियांनो जावं लागणार आहे. आपल्याला कदाचित त्या गोष्टी पाहायला मिळणार नाहीत, पण देव सगळं काही ते घडवत आहे प्रियांनो. आणि म्हणून हा शास्त्रभाग यशाचं जे आहे प्रियांनो आपल्याला खास करून दाखवून देत आहे की परमेश्वर त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही प्रियांनो घडवत आहे. यावेळेला प्रियांनो आपण आणखीन एक शास्त्रभाग त्यामध्ये काढूया. दानियेलाचं पुस्तक 4था अध्याय आणि 32 ते 37 वाचूया. कोणीतरी वाचेल? दानियेल 4था अध्याय 32 पासून.
येस 37 सुद्धा. येस, परमेश्वर वचन आशीर्वादित करो. प्रियानो, या ठिकाणी वचनात म्हटलेलं आहे, आपण 32 पासून वाचलेलं आहे की तो नबुकदनेस्सरबद्दल प्रियानो वर्णन केलेलं आहे. हा बाबेल राष्ट्राचा प्रियानो मोठा शासक, मोठा प्रियानो अधिकारी, आणि त्याने इस्रायल देशावरती देखील आक्रमण केलं, लुटून घेऊन गेला प्रियानो. आणि जे तरुण चांगले आहेत त्या सर्वांना प्रियानो तो घेऊन गेलेला आहे. आता परमेश्वराने त्या अशा माणसाला की जो देवाला पूर्वी ओळखत नव्हता, जिवंत देवाची त्याला ओळख नव्हती, तो बाबेल राष्ट्रातला आहे, इस्रायलवर आक्रमण केलं आणि लोकांना तो घेऊन गेलेला आहे. आता त्याला शिकवण्यासाठी हा एवढा मोठा स्वतःला फार घमंडी समजणारा, त्याला देवाने इतकं नम्र केलं की त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे की तुला मनुष्यातून घालून देतील, तुझी वस्ती वनुपशत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावं लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. 7 काळ जातील पण तुला समजणार नाही. किती सुंदर रीतीने प्रियानो देव त्याचं राज्य दाखवत आहे. त्या शासकाला म्हणत आहे की तू बैलाप्रमाणे होशील, लोक तुला घालून देतील. राजा आहे बाबेलचा, आणि लिटरली प्रियानो खरंच तो गवत खायला लागला होता. राजा आहे पण गवत खायला लावलं त्याला. तो देवाला ओळखत नव्हता. पण आता मात्र प्रियानो त्या परिस्थितीमधून त्याला गेल्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे, 33 वचन, त्याच घटकेस हे नबुकदनेस्सरा प्रत्ययास आले की त्याला मनुष्यातून घालून दिले व बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचं शरीर आकाशातल्या दहीवाराने भिजू लागले, एथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखासारखी झाली. हे वर्णन का केलेलं आहे? केस वाढण्यासाठी काळ लागला, नख वाढण्यासाठी काळ लागला. 1-2 दिवसासाठी नाही झालेलं हे. त्याला कितीतरी प्रियानो महिने, वर्ष त्या स्थितीमध्ये राहावं लागलं, कारण देवाने त्याला अशा प्रकारे शासन केलेलं आहे. आणि म्हणून तो वर्णन केलेलं आहे की केस त्याचे कसे वाढलेले आहेत, केस वाढून नंतर प्रियानो त्याचे नख. आणि मग आता 37 मध्ये काय म्हटलंय, हे दिवस संपल्यावर मी नबुकदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धी मला परत आली, मी परात्पर देवाचा धन्यवाद केला, मी सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. त्याचं राज्य तो ओळखायला लागला प्रियानो. मूर्तीपूजक करणारा, देवाला न ओळखणारा, देवाने त्याला त्या पदावरून असं काही खालून टाकलं की तो वेड्यासारखा, प्राण्यांसारखा हिंस्त्र झाला आणि प्रियानो गवत खाऊ लागला. राजमहालात तो झोपत नव्हता. उघड्या जागेवरती हिंस्त्र प्राणी जसे पडतात प्रियानो तसा तो लोळत राहिला. त्याच्या अंगावरती दहीवर पडत होतं. काही त्याला अंगावरती पांघरून घेण्याची गरज वाटली नाही, कारण त्याची बुद्धीच तशी प्रियानो देवबापाने करून टाकली. देवबापाचं राज्य या ठिकाणी दिसून येतं. आणि मग ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घडल्या नंतर देवाने त्याला आता बुद्धी दिली आणि मग तो वर्णन 34 पासून करते की त्याला समजलं आणि त्या देवाचं आता त्याने गुणगान गायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याला समजलं की माझं तर राज्य फक्त बाबेलवरती आहे आणि मी आक्रमण करून इस्रायल देशावरती मी सगळे काही लूट केलेली आहे, पण ह्या सगळ्यांपेक्षाही मोठा देव तो आहे. त्याचं राज्य सगळीकडे आहे
आणि पिढ्यानपिढ्या तो म्हणतोय, तो एका काळापुरतंच नाही, पिढ्यानपिढ्या राहणार आहे. 35 वचन, पृथ्वीवरील सर्व रहिवाशी केवळ कातपदार्थ होत, ते आकाशातल्या आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो. रहिवाशांचे देवाच्या इच्छेस येईल. प्रियानो, लक्षात घ्या, यावेळेला ब्राझीलमध्ये काही गरीब लोक असतील, अमेरिकेतले काही श्रीमंत असतील, कुठल्याही देशातले आपल्यासारखे प्रियानो भक्तीला बसलेले कुठेतरी लोक असतील. एकदा भारतात सुनामी आली प्रियानो, ख्रिसमसच्या काळामध्ये लोक भक्तीला बसलेले आहेत आणि चेन्नईमध्ये प्रियानो भक्तीमध्ये प्रियानो ती सुनामीची लाट येते आणि संपूर्ण रीतीने प्रियानो त्या चर्चमध्ये पाणी घुसतं, समुद्राच्या लाटा प्रियानो घुसतात सुनामीच्या आणि लोक मरण पावतात. भक्तीला बसलेले लोक आहेत, त्याची उपासना करायला बसलेले लोक आहेत. ख्रिसमसचा काळ आहे, सणासुदीचा काळ आहे आणि लोक मेलेले आहेत आपल्या भारत देशात. कोणी विचारू शकत नाही ही त्याची इच्छा आहे, त्याचं राज्य आहे, त्याला पाहिजे त्या ठिकाणी प्रियानो त्या गोष्टी तो करू शकतो. आणि म्हणून प्रियानो पुढं पण काय म्हटलेलं आहे की मनुष्य जे आहेत ते एकदम क्षुल्लक आहेत त्याच्यासमोर. आणि मग 36 वचन, त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली, माझ्या राज्याच्या वैभवस्तव माझा प्रताप व तेज ही मला पुन्हा प्राप्त झाली. माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले. मी आपल्या राज्यात स्थापित झालो व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली. आता मी नबुकदनेस्सर स्वर्गीयाच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जय जयकार करतो व त्याचा महिमा वर्णितो, कारण त्याची सर्व कृत्य सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्यायी आहेत. जे अभिमानाने चालतात त्याला नीचावस्थेत लोटता येते. स्वतःबद्दल शेवटचं वाक्य म्हटलेलं आहे, अभिमानाने जे चालतात नीच अवस्थेमध्ये सुद्धा देव त्यांना घेऊन जातो. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेला आम्ही सुद्धा आता या गोष्टींमधून चाललेलो आहोत, आम्ही काहीतरी चांगलं आणि वाईट केलेलं आहे. म्हणजे विचार येतोच प्रियानो, काय झालं असं, आम्ही काहीतरी वाईट केलं म्हणून आम्हाला त्या अनुभवातून जावं लागलं आणि आम्ही काहीतरी चांगलं केलं आहे म्हणून आम्ही सुरक्षित बाहेर आलो, हे म्हणणं प्रियानो साफ चुकीचं आहे. काही वेळेला आपल्याला असं वाटतं प्रियानो, काहीतरी केलं आपण, जसं योबाचे मित्र होते, त्याला सारखे दोष देत होते, तुझ्याही अशी परिस्थिती अशामुळे झाली, तू काहीतरी देवाविरुद्ध केलेलं आहे. पण तशी परिस्थिती देवाची इच्छा होती की त्या परिस्थितीमधून त्याला जाऊ द्यावं. पण त्या परिस्थितीमधून जात असताना त्याची बायको सुद्धा त्याला म्हणत आहे की काय अजून देवाचं सत्व घेऊन बसलेला आहात, सोडा ते नाव आणि मरून जा एकदाचे. तिला सुद्धा सेवा करण्याचा वैताग आला असं नाही, पण तिला सुद्धा आपल्या नवऱ्याचं दुःख बघवना, काय अजून ते देवाचं सत्व घेऊन बसला, सोडा ते सगळं. आणि योब काय म्हणाला, काय म्हणाला योब, देवाकडून सुखाचीच अपेक्षा करायची का? काही वाईट केलं होतं त्याने? काहीच नाही प्रिय, पण जावं लागलं. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेला मी ह्या मागील आठवड्याभर प्रियानो विचार करत आहे की काहीतरी आम्ही वाईट केलं म्हणून अनुभव आला आणि आम्ही काहीतरी चांगलं केलं आहे म्हणून आम्ही सुरक्षित बाहेर आलो, हे साफ चुकीचं आहे प्रियानो. ही फक्त देवाची इच्छा आहे आणि देवाची कृपा आहे की आम्हाला त्यामधून जावं लागलं आणि आम्हाला परत एकदा बाहेर यावं लागलं. मला वाटतं काही दिवसांपूर्वीच एक पक्षी पण मी पाहिला होता, कबुतरासारखा आहे प्रियानो. तो पाण्यावरून ज्यावेळेला फिरत असतो, उडत असतो, त्याची नजर, इवन आपल्याकडं खंड्या पक्षी म्हणतात त्याला मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये काय आहे तो, किंगफिशर लाल चोचीचा असतो. तो ज्यावेळेला मासे पकडायला जातो, त्याच्यासारखाच एक दुसरा पक्षी पण मी पाहिला होता. तो पाण्यामध्ये जातो आत आणि मासा पकडतो, पण ज्यावेळेला तो मासा पकडून वर येतो ना,
त्यावेळेला त्याच्या अंगावर पाण्याचा एकही थेंब नसतो. कसं काय? तो पाण्यात सूर मारतो, खालपर्यंत जातो, मासा पकडतो, पाण्यातून वर येतो, पण अंगावर त्याच्या एकही पाण्याचं थेंब नसतो. भर पावसामध्ये झाडं सगळी भिजतात, त्यांच्यावरती पाणी राहतं, पाणी शोषून घेतात. पण एक अशी वनस्पती आहे की ज्याच्यावरती पाणी पडलं तर ते थांबतच नाही. सगळ्यांना माहिती, आळूची पानं. ती थांबतच नाही, ती लागतच नाहीत प्रियांनो. पण ती पावसामध्ये भिजावी ही देवाची इच्छा आहे. अगदी एक तो कबूतर पण आहे, एक प्रकारची वनस्पती प्रियांनो मी पाहिलेली आहे सोशल मीडियावरती, की ती पाण्यामध्ये बुचकळून ठेवली कितीतरी तास आणि बाहेर काढली तर त्याला एक सुद्धा त्या ठिकाणी प्रियांनो थेंबाचा स्पर्श होत नाही. ती आतमध्ये सुद्धा कोरडीच असते. ती देवाची इच्छा आहे प्रियांनो. आणि म्हणून आपण ताबडतोब त्या गोष्टींबद्दल न्यायनिवाडा करणं चुकीचं राहणार आहे. देव त्याच्यामधून काय घडवेल आपल्याला माहीत नाही. देवाची इच्छा काय आहे आपल्याला काहीच कल्पना नाही प्रियांनो. पण देव मात्र त्या सगळ्या गोष्टी, मी परत एकदा म्हणत आहे, देव अशासाठी घडवतोय की सगळ्या परिस्थिती, मग कुठलीही जगामधली परिस्थिती असू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी प्रियांनो ही तयारी चालू आहे. आपल्या जीवनातल्या गोष्टी आज इतरांना एक साक्ष म्हणून आहेत प्रियांनो. काही सेवक लोक या ठिकाणी येऊन गेले प्रियांनो भेटायला मला नगरमधून, आणि प्रार्थना केली. आणि जाता जाता ते म्हणाले, पाळसाहेब कृपा करून आम्हाला सुद्धा तो व्हिडिओ किंवा ती फिल्म आम्हाला पाठवा, फोटो पाठवा आम्हाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही गाडीचे. कारण ज्या इन्शुरन्सच्या माणसाला गाडी बघितली तर आम्ही प्रार्थन, अभिज्ञ, मी, माझं मेवणं, आम्ही सगळे गेलो होतो. तर ती गाडी कोपऱ्यात टाकलेली आहे. आम्ही बघायला गेलो परत एकदा, तर एका माणसाला त्याने पाठवलं आमच्याबरोबर, अधिकाऱ्याने तिथल्या शोरूमच्या, जा त्यांना गाडी दाखव. तो माणूस आमच्याबरोबर आला आणि त्याने दाखवली, हीच ती गाडी वाटतं. हा म्हटलं हा नंबर तोच आहे. त्याने गाडी बघितल्यावर म्हणतो, हे कधी झाला ॲक्सिडेंट? आम्ही म्हटलं जस्ट 2 दिवसापूर्वी. 2 दिवसापूर्वी? मग माणसांचं काय झालं यातल्या? मग आमचा मेवणा म्हणाला, हे इथं एक उभं आहेत आणि हे इथं एक उभे आहेत. आबिदने उभा होता. तुम्ही 2 दिवसात गाडी बघायला? मला वाटलं म्हणे फार जुना ॲक्सिडेंट झाली सगळी क्रिया, उत्तर क्रिया, आणि आता तुम्ही गाडी बघायला आलेलात. म्हणजे गाडी इतकी भयंकर रीतीने प्रियांनो, अगदी त्याला म्हणजे इन्शुरन्सवाले म्हणाले आम्ही रिपेअर करून नाही देणार, ती स्क्रॅबला टाकायची. आता इतकी भयानक गाडी झालेली ती. त्याची जी काही किंमत आहे तुम्हाला आम्ही देऊ, गाडी मिळणार नाही तुम्हाला. थोडंसं दुःख वाटलं, पण त्यापेक्षाही जास्त आनंद आहे की जीव वाचला. जीव वाचला आपला. नुसतं जीव वाचलं नाही, देवाने हाडं सांभाळली, रक्त जाऊ दिलं नाही. मानसिक आणि शारीरिक धक्का आहे, शारीरिक धक्का आहे, मानसिक धक्का आहे, पण ती देवाची इच्छा आहे. ज्या दिवशी घडलं त्याच दिवसापासून प्रियांनो सारखं डोक्यात तेच होतं की मी माझ्याकडून काय चुकलं की ज्याच्यामुळे हा अपघात झाला. मी स्वतःला दोष देत होतो. गाडीचं निरीक्षण सगळं केलं आणि फार सारखं वाटतच होतं, होय मला माहीत होतं गाडी चालवत असताना त्या ट्रकला पूर्ण पास करून आम्ही पुढे गेलेलो आहे, पण त्याने मागून कुठेतरी आम्हाला डॅश दिला आणि ती गाडी थोडीशी स्पीड असल्यामुळं ती गरगर फिरली आणि पलटी झाली. मी माझ्या स्वतःला दोष देत होतो पाळकीनबाईच्या दुखण्याला, मी माझ्या स्वतःला दोष देत होतो अभिज्ञाच्या कमरेला, माझं स्वतःचा खांदा, पाय प्रियांनो दुखत आहे, पण मला असं वाटायचं की नाही, ही तुला शिक्षा पाहिजेलच, ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे होती खरं तर. पण नंतर विचार केला की ही चूक माझी पण नाही आहे ह्याच्यामध्ये. झालं कसं हे? वेगवेगळे तर्क वितर्क त्या ठिकाणी प्रियांनो तयार झाले की नक्की काय झालं असेल त्यावेळेला. पण नंतर विचार केला, देवापाने आपल्याला सांभाळलं, ही त्याची इच्छा होती, याच्यामधून जावं आपल्याला, पण त्याने सुरक्षित बाहेर काढलेलं आहे. दोष देणं आपलं काम नाही आहे, पण देवाला धन्यवाद देणं आपलं काम आहे प्रियांनो, कारण देवाने बाहेर काढलेलं आहे. सो त्याचं प्रियांनो आपण राज्य जे आहे
ते राज्य आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात आणि आपल्या सर्वांच्या प्रियानो कुटुंबात आणि या भूतलावरच नाही, सर्वत्र आहे प्रियानो, तो काळजी घेत असतो. मग भले त्याच्यामधून प्रियानो जर काही वाईट गोष्ट घडली असती तरी मागे राहिलेल्या लोकांनी देवाला धन्यवादच दिला असता. त्यापैकी आमचं काही झालं असतं, मृत्यू झाला असता, माझ्या एकट्याचा झाला असता तर दोघांनी धन्यवाद दिला असता, एकाचा झाला असता दोघांचं झालं असतं, एकाने धन्यवाद दिला असतं. पण धन्यवाद देणं प्रियानो थांबलं नसतं हे मला चांगलं माहीत आहे. कारण तशा परिस्थितीमधून देव घेऊन जातो आणि गेलेला आहे आणि त्याने अनुभव दिलेला आहे. सो देवाचे आभार आपण मानूया प्रियानो की देव सर्व सृष्टीवर राज्य करतो आणि त्याची इच्छा अंतिम आहे. फायनल वर्डिक्ट. मृत्यूची शिक्षा ज्या वेळेला न्यायाधीश देतात त्यावेळेला प्रियानो ते लिहितात फासावर याला लटकवलं जावं. आणि नंतर काय होतं माहिती आहे का, लिहिल्यानंतर दंड ठोकवल्यानंतर ते पेनची निब जी आहे मोडतात. माहिती आहे का तुम्हाला, पेनची निब मोडून टाकतं. म्हणजे काय, दिस इज फायनल. परत कोणी तोच पेन उचलून लिहू नये. जीवन म्हणून मृत्यू झालेला आहे, ह्याला दंड दिलेला आहे, दिस इज फायनल. तोडून टाकतात, तो पेन फेकून देतात, त्याला मोठी शिक्षा दिलेली आहे. देवाची इच्छा आहे, आपण भूतलावर अजून जिवंत आहोत, तो अजूनही लिहित आहे प्रियानो. पेनची निब मोडलेली नाही त्याने अजून. देवबापाने मार्ग दिलेले आहेत, तो सांभाळत आहे प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा परत एकदा मी प्रियानो मुद्दा म्हणेल, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी मंडळी आणि मंडळीतले लोक सर्वांची तयारी तो करत आहे प्रियानो. लवकरच होणार आहे, पण आपण किती तयार आहोत, आपण किती दुसऱ्यांना सांगत आहोत. साक्ष म्हणून प्रियानो इतरांना सांगणं हे फार गरजेचं आहे. कारण प्रभू कधी येईल, पण तो आपला जवळचा मनुष्य, मित्र, मैत्रिणी, शेजारी राहणारे, कामावरच्या ठिकाणी त्या लोकांना सुद्धा ख्रिस्त कळाला का हे सांगणं गरजेचं आहे. आणि आपला देव किती चांगला आहे ही एक साक्ष प्रियानो आमच्या जीवनाकडून देवबापाने करून घेतली. सो तो देव हा प्रियानो सार्वभौमत्व त्याचं आपण या ठिकाणी पाहिलं. निर्माणकर्ता आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञानी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वोत्कृष्ट आहे आणि सार्वभौमत्व आहे त्याचं. देवाची इच्छा असेल तर प्रियानो पुढे आपण याच शास्त्र भागांवर आता प्रार्थना करूया. जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वेळेसाठी. तुझी कृपा दया दिली आणि प्रभू मागेल जरी आम्ही प्रभू या दिवसाची आठवण प्रभू ठेवण्यासाठी आम्हाला तू सांगितलं आहे, परंतु आम्ही फक्त 2 तास या ठिकाणी बसून प्रभू तुझी उपासना एकत्र केलेली आहे. खात्रीने आम्ही जरी या ठिकाणाहून विभक्त झालो, आपल्या कुटुंबामध्ये असलो, तरी प्रभू आम्ही तुझी उपासना, तुझं स्तुतिस्तवन आम्ही करतच राहणार. आणि विशेष करून प्रभू आज मला, माझ्या कुटुंबामध्ये आणि तुझ्या प्रिय मंडळीमध्ये देखील प्रभू ही साक्ष म्हणून प्रभू सदैव चर्चा केली जाणार आहे आणि ही साक्ष सांगितली जाणार आहे की देव किती चांगला आहे आणि देवाने किती अद्भुत रीतीने आम्हा प्रियजनांना सांभाळलेलं आहे. खरोखर प्रभू आम्ही कोणी नाही आणि काही नाही प्रभू. तुझ्यासमोर प्रभू परमेश्वरा आम्ही खरोखर प्रभू धुळी समान आहोत, परंतु तू आमची काळजी घेतलीस, आमच्यावर दया केली. पुन्हा एकदा प्रभू सेवेसाठी आम्हाला उभं केलंस आणि आमच्याद्वारे प्रभू तुझं गौरव करण्याची संधी लाभू दिली. आभार मानत आहोत प्रभू. मागील ह्या सर्व दिवसांमध्ये तुझ्या प्रिय मंडळीची देखील प्रभू तू काळजी घेतलेली आहे. ही मंडळी प्रभू तुझी आहे, कुठल्या पाळकाची नाही, संस्थेची नाही, कुटुंबाची नाही, अधिकाऱ्यांची नाही, परंतु तुझी आहे. आणि तुझ्या इच्छेस येईल त्याप्रमाणे प्रभू आमच्या जीवनातल्या गोष्टी होत असताना आम्ही कधीही प्रभू दुःख किंवा प्रभू आम्ही त्रास करून घेऊ नये. तुझ्याकडे कुठल्याही प्रकारे आम्ही प्रभू कंप्लेंट्स करू नये, परंतु प्रभू धन्यवाद देत राहावं. हे प्रभू आम्हाला पुन्हा एकदा तू दाखवलेलं आहेस. तुझ्या राज्यासाठी
आणि तुझ्या राज्यातील कारभारासाठी आम्ही तुझे लाखो लाख आभार मानतो. जसं सुखरूप आणलं प्रभू, परतीच्या मार्गामध्ये देखील प्रभू प्रत्येकाला सुखरूप घेऊन जा. आणि प्रभू तुझ्या नावाचं स्तुतिस्तवन, तुझं गौरव, तुझी साक्ष इतरांपर्यंत पोहोचण्यास सहाय्य कर. मान, सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बापा. आपण उभे राहूया आणि प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हा असते, आणि जसे आमच्या ऋणी आसन सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि थोडं पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो. आमेन.